देवर्षी नारद आणि ब्रह्मदेवांचा सुद्धा संवाद श्रीमद भागवत विस्ताराने 14 लोक झाली, पण भगवान कृष्ण परमात्म्याला उद्धवाने प्रश्न केला, ततो को भवा जायते व्यासा तत्र श्रद्धा तत्पुरुषा भयवितिदाम यत् कुलो निरागाय। कोण व्यास? ज्या श्रीमद भागवताची निर्मिती ज्यांच्या मुखारविंदातून आहे, हे पवित्र पुराण आहे, अनंत पाप्यांचा नाश करणार। बुद्धीचा बरं, पापी म्हणजे माणसं आहे, अनंत पाप्यांच्या पापी बुद्धीचा राज करून सत्सद विवेक बुद्धीची ज्योत पेटवणार असं गर्भजन्य गोड अशा प्रकारचं नाविन्यपूर्ण पुराण ज्यांच्या मुखारविंदातून प्राप्त झालं, तर व्यास कोण? कोण व्यास? हा प्रश्न उद्धवाचा आहे। सुखशांतात राजा परीक्षिती पुढे, आता नाही, पुढे पुढे कोण व्यास? भगवान सांगतात, उद्धवा मुनिश्री व्यास हे पाराशरांचे पुत्र। वा, पाराशरांच्या पत्नीचं नाव सत्यवती, एक नाव मत्स्यगंधा, एक नाव योजनगंधा। सत्यवती, मत्स्यगंधा, योजनगंधा, मागे पुढे सांगतोय नाव। आणि वारकरी संप्रदायात याच नावाला एक दुरुक्ती आली, दुर्गंधा। मत्स्यगंधाला दुर्गंधा म्हणतात संप्रदायाचा। ज्या ज्या साधूनं वापरलेली ती आपोआपली भाषा आहे, ती तपोभाषा आहे, ती नाविन्यपूर्ण भाषा आहे। दुर्गंधा नाव सुद्धा, पण दुर्गंधा आणि मत्स्यगंधा हे नाव एकच, खरी नावे तीन। आणि पाराशरांच्या पोटी व्यासांचा जन्म। पण कोण मत्स्यगंधा? का मत्स्यगंधा नाव पडलं? योजनगंधा नाव कशा करता पडलं? सत्यवती नाव का पडलंय? हाही प्रश्न उद्धवाचा आहे। मी वेगळाच सांगतो। भगवान सांगतात, उद्धवा स्वर्गामध्ये एक आद्रिका नावाची देवांगना होती। आद्रिका नावाच्या देवांगनेला हा मृत्यूलोक पाहण्याची इच्छा झाली। ती फार सुंदर होती, फार सुंदर। तिच्या सौंदर्याचं वर्णन करत असताना पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या सर्व देशात एकही सुंदर नव्हती। इतकी सुंदर, कल्पना करा किती सुंदर असेल ती। आणि ती मृत्यूलोक भ्रमण करण्यासाठी एकेवेळी पवित्र गंगेच्या तीरावर भ्रमण करत होती, तर सकाळच्या पहारी ब्राह्मी मुहूर्तावर ऋषी मुनी योगी जपी तपी साधक मंडळी आपापला अभ्यास करत होते, पठण करत होते, इतिहास करत होते। वेदाचं अध्ययन चालू होतं, पुराणाचं अध्ययन चालू होतं, शास्त्राचं अध्ययन चालू होतं। जपानुरागी जप करत होते, तपानुरागी तप करत होते, योगी योग करत होते। आणि त्या मंजूळ गोड दिव्य प्रसंगाच्या वेळेला ही आद्रिका नावाची देवांगना त्या पवित्र गंगेच्या तीरावर भ्रमण करत होती। तिच्या पायातल्या सुमधुर चाळाचा आवाज, नाविन्यपूर्ण तिचं तेज, तिची ती अंगकांती बघितल्याच्या नंतर त्यावेळेचा सकाळचा बालार्क सूर्य हा सुद्धा लाजत होता। स्वरूप किती गोड असेल, कल्पना करा। भास्करो नाविन्य भयव्याप्ती तथा आद्रिका देवांगनो तेजो भयपीडिनः। जगाला प्रकाश देणारा सूर्य विचार करत होता, ही किती तेजस्वी, किती तेजस्वी। ममम तेजा येथे अंगुली व्यवस्थित। हिच्या तेजा पुढे मी एक पायाचा रोम सुद्धा नाही, पायाचा रजकण सुद्धा नाही। हा सूर्य म्हणायचे, भास्कर म्हणायचे, रवी म्हणायचे। त्यावरती ती आद्रिका किती सुंदर असेल। आणि ज्या वेळेला तिच्या रूपाला हा सूर्य भालत होता, त्यावेळेला अधिक अधिक तिचा गर्व वाढत होता। खर तर ती देवांगना आहे, स्वर्गातली संपत्ती। ती पृथ्वी तलावरचा मृत्यू लोकातला आनंद घ्यायसाठी आली, पण तिच्याकडनं एक कळत नकळत चुका होत गेल्या।
एखादा साधू वेदाचं अध्ययन करत असताना त्या साधूच्या समोर ती उभे राहायची आणि उभे राहून तिचे ती पाय अशी अलगद पृथ्वीवर खालीवरी करायची. त्यावेळेला तिच्या पायातल्या सुमधुर साळाचा गोडसा मंजुळ आवाज साधूच्या कर्णावर श्रवणेंद्रिया कानावर पडायचा आणि साधूने अलगद डोळे उघडायचे. डोळे उघडल्याच्या नंतर तिच्या रूपाकडे बघायचे. तो साधू भाळून जायचा. तो साधू इतका भाळून जायचा की मी वेदाध्ययन करतो हा विसरून जायचा. ठिकाणाचा दोष आहे. फ्रीज मध्ये ठेवलेलं घट्ट झालेलं लोणी अग्नीच्या संपर्कात आलं की ते वितळत असतं. आणि एकांतात असलेल्या साधूच्या सानिध्यात एखादी देवांगणी समान स्त्री आल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणात काम उत्पन्न होत असतो. याची दुसरा एक प्रसंग मानतो. अशा प्रसंगामध्ये सुद्धा आपल्या इंद्रियांना आवडतो तो मात्र आगळा वेगळा असतो. पण सगळी मात्र त्या अधिकाराची असतात असं कोण म्हणतंय? इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या भिन्नता वेगळी आहे. एखादी वस्तू पाहिल्याच्या नंतर त्या वस्तूकर वेगवेगळ्या दृष्टीने पाहण्याचा भाव. उदाहरणार्थ तो स्वयंपाकामध्ये बदामाचा शिरा केला असेल तर त्याच्यामध्ये तो शिरा खात असताना काहीला त्याची अरे वा किती मस्त साखर टाकली, बरोबर साखर टाकली, किती शिरा गोड गोड गोड, किती सुंदर गोड केलाय, एकाची वृत्ती. दुसऱ्याची वृत्ती ज्याला शुगर आहे काय यांच्याकडे साखर जरा जास्त झालती का, कमी का टाकायला नव्हती पाहिजे, त्याची ती वृत्ती. काहीचं मत तूप शिल्लक कशाला टाकलंय, काहीचं मत शिरा जिभेवर टाकल्याबरोबर विघरायला लागलाय, काय शिरा आहे, काहीचं मत वा 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 बदाम टाकले शिऱ्यामध्ये, वा मनुके टाकलेत, वा काजू टाकलेत, काय शिरा आहे, काय ज्याच्या त्याच्या. काहींनी सांगितलं का हो काजू आहेत बदाम आहे, पण आचार्यांनी करपवलाय, थोडा काळपट झालाय. काहींनी सांगितलं वा काय केशरी कलर टाकलाय, काय शिऱ्याचा कलर आहे, कलर बघितल्याबरोबर पोट भरत आहे. प्रत्येकाच्या दृष्टीत भिन्नता आहे, प्रत्येकाच्या. तशी प्रत्येकाच्या साधनेत भिन्नता आहे, प्रत्येकाच्या भक्तीत भिन्नता आहे, प्रत्येकाचं नाविन्य आगळं वेगळं आहे. वेदाध्ययन करणारी काही माणसं तिच्याकडे बघितल्यावर पटकन डोळे दाखायचे, अरे हे आपलं काम नाही, आपलं काम वेदाध्ययन करणे. तपानुरागी एखादा व्यक्ती असेल, एका पायावर उभं राहून तपश्चर्या करत असतो, तेवढ्या अवकाशामध्ये ती तिथून सनकन जात असते. तिच्या अंगावरची अंगकांती, तिच्या अंगावरच्या भूषणांची कांती, तिचा तो सुमधुर चालत असताना बोलत असताना ती कधी कधी गायन करत चालायची, कारण ती स्वर्गातली संपत्ती, इंद्राच्या दरबारातली संपत्ती. लगेच तो तपानुरागी तिच्याकडे बघायचा, ती त्याचा दुसरा पाय खाली टेकला जायचा. त्याला पुन्हा कळायचं अरे माझी साधना एका पायावर उभं राहून तपश्चर्या करण्याची आहे, मी हिच्याकडे रूपाकडे बघून माझा पाय दुसरा खाली टेकलाय. तो पुन्हा पाय वरी घ्यायचा आणि पुन्हा त्याला राग यायचा आहे ही मूर्ख स्त्री माझ्या तपात अडथळा करण्यासाठी का आली इथे भिन्नता पुन्हा. आणि तो पटकन तिला काहीतरी बोलून जायचा. ती लागलीच म्हणायची महाराज महाराज तप करणं तुमचं काम, तप करणं तुमचं काम आहे, पवित्र भूमीवर तप करणं तुमचं काम आहे, पवित्र तीर्थाच्या कडेला तप करणं तुमचं काम आहे, पण पवित्र तीर्थ पाहणं माझंही काम आहे, या पवित्र तीर्थाचा आस्वाद घेणं माझंही काम आहे, पण माझ्या रूपाकडे बघितल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या इंद्रियाला आवरणं हे तुमचं काम आहे ना, तुम्ही मला दोष का देता. पुनश्च तो साधू काहीतरी म्हणायचा आणि ती आद्रिका नावाची देवांगना पुढे निघून जायची. तपाच्या बाबतीत असं व्हायचं, जपाच्या बाबतीत असं व्हायचं, अनुरागाच्या बाबतीत असं व्हायचं, सिद्धाच्या बाबतीत असं व्हायचं, योग्याच्या बाबतीत असं व्हायचं. आणि सर्वजणांनी तिला विनंती केली, हे माय तू या पवित्र तीर्थावर पहाटे येत जाऊ नको. तिनं सांगितलं तीर्थ बघण्यासाठी पहाटेचा आनंद वेगळा आहे, पक्ष्यांचा किलकिलाट आहे. रात्रभर झोपलेली पक्षी सकाळी उठतात, मोठ्या आनंदानं ती भरारी घेतात, लहरी घेतात, त्यांची पिलं चिवचिव करतात, हा आनंद वेगळा आहे. सकाळचं बारार्क सूर्याचं तेज वेगळं आहे, झाडांची प्रसन्नता पहाटे पहाटे वेगळी असते. याचा आनंद घेण्यासाठी महाराजची मी येतो. अरे येऊ नका म्हणता, असं मी काय येऊ नये. तिला फार काही सांगूनही ती ऐकत नव्हती.
या ग्रंथाची निर्मिती व्यास कोण, त्यांची निर्मिती कशी, त्यांचं कुल काय, कुठून उत्पत्ती, त्याचं मूर्तिमंत प्रकरण ब्रह्मांडाचा मालक भगवान विष्णू परमात्मा उद्धवाला कथित करतात. सर्वजणांनी सांगूनही ती आद्रिका नावाची देवांगना ऐकत नव्हती. त्यावेळेला सर्वच्या मुखातून एक शब्द पडला, अनिष्टो तत्वा भयो दुराग्रहेषु. अनिष्ट आहेस, तत्व हरलेली आहेस, दुराग्रह अंत करण्यात आमच्या तपश्चर्यामध्ये भंग करतेस. इथं नामदेवरायाचा पुरावा शोधतोय. रूपाने बरवी अभंग घरी गेले वाचा. महाराज म्हणले ती पापिनी आहे, दुसऱ्याच्या चित्तामध्ये काम उत्पन्न करते, अशी स्त्री पापी नसते. पापी 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 फार चांगला मोठासा अभंग आहे, पण आता ते इथं सांगायची वेळ नाही. एखाद्या वेळेस कीर्तनात बघू. एखाद्याचं रूप जर साधा असेल तर त्यानं मनात शंका घ्यायची नाही. एखाद्या मावळीनं उलट एका ठिकाणी वर्णन केले, श्यामला अंगी तरुणी सुंदर भोय रमणी परे पतिवेन कामिनी शोभान पवे. सावळा रंग भगवंतानं दिला असेल त्याबद्दल दुःख मानायचं, उलट उलट हे स्वरूप गातच सांगितलं. आणि सर्वतोमुखी सर्वांच्या मुखारविंदातून एक शाप पडला, पापिनी या पवित्र तीर्थाच्या कडेला सकाळी आम्ही आमचा अनुष्ठान जप साधना सकाळचा विधी संपादन करण्यासाठी नित्यनेम आटपण्यासाठी येतो आणि तू आम्हाला बाधक ठरतीस. लक्षात घे, हे ठिकाण तू सोडत नाही, हे ठिकाण सोडू नको, पण आमच्या मुखारविंदातून तुला एक शाप प्रदान आहे. तू याच पवित्र तीर्थामध्ये मासा होऊन पडशील. आणि ती आद्रिका नावाची देवांगना माशीच्या रूपात आहे, माशीच्या रूपात. कालांतराने सर्व ऋषी मुनींना क्षमा याचना केली. माफी असावी, मी चुकले, याच्यानंतर अशी चूक करणार नाही, पण क्षमा मागते. उषा केला अष्टप्रहरा माघारी चतुरप्रदा प्रहर निर्धारी तै चतुरामिना स्थितेषु चतुरा कामिनी भव. 4 प्रहर माशी राशी आणि 4 प्रहर स्त्री राशी. रात्री जर माशी झालीस, पाण्यातली मासा झालीस तर दिवसा स्त्री होशील. कधी दिवसा मासा झालीस तर रात्री स्त्री होशील. 12 तासाचा काल तिला सांगितला. 4 प्रहराची रात्र, 4 प्रहराचा दिवस, 8 प्रहराचे 24 तास. शाप प्रदान झाला, उशाप प्रदान झाला. आनंद वाटला. चला आपल्या जीवनात एवढं तरी सौख्य प्राप्त झालं. कालांतराने एके दिवशी महान एक नृप स्नाना करता आला. आईचा माशाचा काल संपला, स्त्रीचा काल सुरू झाला. आणि बघितल्याच्या नंतर मन भाळलं, तो कोण असेल, काय असेल, फार मोठी विस्तृत आहे. या सगळ्या गोष्टी जर नमूद केल्या तर आपल्या व्यासांच्या जन्मावरच आपले 2-3 दिवस जातील. आणि पुन्हा माणसं म्हणायची याला पुढचं येतच नव्हतं त्यांनी. त्या व्यक्तीपासून हिला दिव्य अशा प्रकारची गर्भधारणा झाली. पण दुःख एका गोष्टीचं होतं, ती स्त्री असली की याच्या महालात असायची, माशी असली की पाण्यात विलीन असायची.
कर्मणोगती. एके दिवशी एक व्याध, एक पारधी, एक कोळी त्यानं आपलं जाळं त्या पवित्र गंगेमध्ये विलीन केलं. आणि त्या जाळ्यामध्ये साधूच्या शापामुळे ही आद्रिका नावाची देवांगना माशाच्या रूपात असताना जाळ्यात अडकली. जाळं बाहेर ओढण्यात आलं. फार मोठा मासा सापडला. त्या कोळ्याला आनंद वाटला. वा, किती नशिबवान आहे मी. सकाळी सकाळी जाळं फेकलंय पहाटे पहाटे आणि मला एवढा मोठा मासा सापडला. तर एका माशावर समाधानी झाला. तो मासा त्यानं खऱ्यामध्ये टाकला. खरं या शब्दाचा अर्थ, कोळ्याकडे मासे पकडल्याच्या नंतर एक इंडलेलं एक पात्र असतं. इंडलेलं त्याला वरती एक वेलाची, वाळलेल्या वेलाची काळीची तपकडी गोल असती, खाली एक काळीची गोल तपकडी असती आणि त्याला सुंदरशा विशिष्ट प्रकारच्या धाग्यानं ते विणलेलं असतंय. आणि त्याच्यात टाकलेला मासा बाहेर जात नाही आणि मधात टाकलेला मरत नाही. त्याला खरं हा शब्द नाव आहे. त्याला खरं म्हणतात. ते पाण्यात सोडलेलं असतं. त्याचं वरचं तोंड बारीक असतं, निमुळत असतं. मध्ये मासा टाकल्याच्या नंतर तो मध्ये फिरत असतो, पण त्याला पाणी चारी बाजूने मिळते, त्याच्याकरता तो मरत नाही. त्या खऱ्यात तो मासा टाकतो. पुन्हा जाळं फेकल्या गेलं, पण मासा अडकत नव्हता. असंतोष झाला, समाधानही वाटलं. आज मोठा मासा सापडला. त्या कोळ्यानं तो मासा घेतला आणि बाजारात न जाता तो घरी गेला. पत्नीला सांगितलं, प्रेम जाऊ दे, जीवनभर मी माशाचा व्यवसाय करतोय, बाजारात मासे नेऊन विकतो, त्याच्यापासून आपल्याला द्रव्य मिळते, आपला प्रपंच चालतोय. उरली सुरलेली माशी मी घरी घेऊन येते, पण आज काही मासे सापडले नाही. एकच सापडलाय, आपल्या उदरपोषण. आता तो भोई होता, त्याचा व्यवसाय तो आहे. पत्नीकडे तो मासा दिला. हा काय कामामध्ये वेगळा असेल भगवंत जाणे. तेवढ्या अवकाशामध्ये, पाकगृहामध्ये, स्वयंपाकघरामध्ये त्या माशाचं जी विच्छेदन करत असताना त्या माशाच्या पोटामध्ये एक कन्यारत्न आणि एक पुत्ररत्न प्राप्त झालं. बोभात ती भुयाची पत्नी, कोळ्याची पत्नी बाहेर आली. धनी धनी धनी, पवित्र गंगा मातेच्या कृपेने तुम्हाला सापडलेला मासा, त्याच्यामध्ये कन्यारत्न आणि पुत्ररत्न सापडले. आनंद वाटला. माशाची सकल झाली. ती दोन्ही रत्न त्याच्याकडे वाढत होती. त्या दिवशी त्या भयाने विचार केला, ज्या पवित्र गंगेमध्ये प्राप्त झालेल्या माशावर आपलं जीवन चालत होतं, त्या माशाच्या पोटामध्ये आपल्याला दिव्य अशा प्रकारचा पुत्र आणि कन्या प्राप्त झाली. याच्यानंतर आता त्या पवित्र गंगेतली जीवाची हिंसा करणं सोडून द्यायचं. ते माशीचं सकल घेतलं, सोडून दिलं. त्याच्यामध्ये तो भाग, ते अवशेष टाकून दिले गंगेमध्ये. खरा असेल, जाळा असेल, फाशी असतील, गळ असतील, ती सर्व गंगेत विलीन केले, स्नान केलं आणि घरी आले. आई हुशार होती, हवारी होती. त्या बाईनं सांगितलं, मालक आपली जीविका त्या पवित्र गंगेतले मासे पकडून. या भागवताचा निर्माता कोण? या ग्रंथाचा निर्माता कोण? आदिशदाता कोण? कोण निर्माण केलं ग्रंथ? त्याचा जन्म कसा आहे? असा उद्धवाचा भगवंताला प्रश्न. याच्याकरता मागे सरकतोय. त्या बाईनं सांगितलं, मालक त्या पाण्यातली माशी मारून आपला संसार धकत होता. तुम्ही माशा पकडायचे सर्व साहित्य त्या पाण्यात टाकले. इथून पुढची उपजीविका कशी? ऐक लक्ष्मी, पाण्यातली माशी मारून आपला प्रपंच चालत होता, इथपर्यंत तुला ज्ञान आहे. आता त्याच पाण्यावर आपला प्रपंच चालवायचा, पण मासे मारून नाही, नाव चढवून. इकडच्या कडेची माणसं तिकडच्या कडेला न्यायची, तिकडच्या कडेची माणसं इकडच्या कडेला आणायची. पाण्यावरच आपला संसार होता, पण पाण्यातली मासे मारून आपण चालवत होतो. आता मासे जीव न मारता जीव पाण्यावरची पलीकडे न्यायची, तिकडच्या कडेची जीव इकडच्या कडेला आणायची. नावेचा व्यवसाय आपण करायचा. सुंदरशी एक लाकडाची एका चतुर विद्वान व्यक्तीकडनं एक सुंदरशी नाव तयार केली आणि त्या नावेवर ग्राहकाची वाट बघत 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 तो कोणी बसलेला आहे. त्याला एके दिवशी त्या पवित्र गंगेच्या पात्रामध्ये वाळवंटात अशी गर्दी दिसली. वेगात सांगतो, वेगात. कधी कधी भागवत ऐकण्यापेक्षा आता तुम्ही कधी कधी विचार करताल, ही सांगितलेली कथा या भागवतात आहे का, हे डोक्यातलं काढून टाका.
कारण एखाद्या गोष्टीचा पुरावा देण्यासाठी त्याला दुसऱ्या पुराणाचा दिलासा घ्यावा लागतो आणि त्या पुराणातला कथा प्रसंग घेऊन या कथेची पूर्तता करावी लागत असते. तुम्ही घरी गेल्या भागवत पाहताना म्हणताल गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात, ही कथाच भागवतात नव्हती, यानं सांगितली कशाला, हे तुम्ही नंतर कार्य करून त्याच्याकरता आताच वकालत करतोय. गोपाल कृष्ण भगवान. पाहिली गर्दी, माणसं विनवणी करत होती त्या नृपाची. नृप म्हणजे राजा. राजन दुःखी का? त्यानं सांगितलं स्वर्गातली संपत्ती मला धर्मपत्नी प्राप्त झाली. स्वर्गातली आद्रिका नावाची देवांगना ही सामान्य नाही. तिला एका ठिकाणी वज्रसारा पण नाव आलं. एक पुराण त्या स्त्रीला वज्रसारा नावानं संबोधत आहे. हा माशा पकडणारा, गुडघ्याच्या वरी धोतर नेसणारा, काळठिखूर झालेला अंग, उघडाची भोग, डोक्याला पागुट नाही, काय नाही, आणि तो त्या गर्दीत गेला. प्रत्येक जण मुकुटधारी व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती, विद्वान व्यक्ती, तात्विक व्यक्ती, साधू व्यक्ती, आध्यात्मिक व्यक्ती, अनुरागी व्यक्ती, कवित्व कलेनं पूर्ण असणारी व्यक्ती, सिद्धांतिक व्यक्ती त्या राजाची सांत्वना करत होते. पण तो ऐकत नव्हता. अरे स्वर्गातली अप्रतिम व्यक्ती, दुर्लभ दुर्मिळ वस्तू मला पत्नी या रूपामध्ये ती आद्रिका नावाची देवांगना प्राप्त झाली. पण कर्मनो गहन गती काय झाला असेल, कोणालाही त्याचं उत्तर देता येत नव्हतं. शेवटी हा भुई समोर गेला. राजन का रडता? आता त्याची वाणी विचारायची त्याच्या परीनं वाणी होती. तो एरवी माशाचा धंदा करणारा माणूस अशा प्रकारे वगैरे, आणि त्या ठिकाणी मग बरं का पुढे पाहू अशी भाषा त्याला कशी. कोण राजा रा? लोक म्हणजे डोकं खराब झालं का तुझं? एवढी मोठी माणसं त्यांची विनंती करते त्यावर ते राजा किती मोठा असेल. आता म्हणला मोठा धाका त्याच्या घरी, सगळी लोक त्याचं सांत्वन करते, ते एकाचा ऐकायला तयार नाही. हा मोठा कसला? त्याचा बुद्धीचा भाग होता. आणि काय दुःख आहे राजाला? एवढं काय अरुण बसला राजा, इतका काय डोंगर कोसळल्याच्या डोक्यावर. एका माणसाने त्या बोह्याला लोटीत नेलं. त्याला सांगितलं बाबा त्याची बायको या पाण्यात हरवली. मग मेली असेल, आता येत असती कधी, तिला पोहणं येत नसेल, तिला मरायला जावं का मधात? बायकांनी कधी आंघोळी करावं ना. गोळ्याची उत्तर दैवत कामिनी स्तते वंचम जला नैव विनिश्चितः तत्र स्नान भयं व्याप्तो हो किम कारणेन जलसंगः नैवं गांजा कसं लिखितम. एखाद्या मूर्खाचं वाक्य थोडंच. अरे बाईने मुकाट्यानं स्नान करावं, कशाला मरत? तिला तरंगता येत नाही ना जलावर, तिने मरायला जावं का? समोरच्या व्यक्तीनं सांगितलं दादा तू ऐकले, तुला लोक मारतील. कशामुळे मारतील? मी काय लोकांचं वाईट केलंय? अरे बाबा तो एवढा मोठा राजा, केवढा मोठा म्हणजे केवढा मोठा, मी जीव तो जीव, कशामुळे मोठा राजा? बायको गेली म्हणजे याच्या अगोदर कोणाच्या बायका मेल्या नाही. अरे बाबा तरण्याचा, तरंगण्याचा, पोहण्याचा विषय नाही, त्याची बायकोच माशी होती. धोई म्हणला मग मोकळ्या बसा, तुम्ही सारखा बाजूला. लोक म्हणले पागल मारायला गिरायचं राजा. त्याने सांगितलं मारायला गिरत काय नाही, राजा निमूटपणे इथून उठून राज्यच करावं राजानं. असं 2च मिनिटात राजाच्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकतो. राजा तुमची पत्नी माशाच्या रूपात होती आणि माणसानं माशाची संसार कसा केला? राजानं नुसतं एकदाच पाहिलं, ती बोलतच नव्हतं, नुसतं रडतच होतं. शेजारच्यानं सांगितलं त्यांची पत्नी 12 घंटे स्त्री होत होती, 12 घंटे माशी होत होती. बर ठीक आहे, मग आता नाही भेटणार म्हणजे काय म्हणे? ते तर इथं अनुरागी अनुष्ठान मानलंय त्यानं. तो ज्या देवतेची उपासना करतो त्या देवतेकडं त्यानं आपली याचना सुरू केली, हे जे देवते मला ती माझी पत्नी. हा भेटणार नाही, ती गेली ना. आता कशी गेली? तिला 2 लेकरं सुद्धा झाले. कसे झाले ते म्हणलं मला काय माहिती, माझा धंदा होता माशा पकडायचा.
माझ्या जाळ्यात ती माशी सापडली. माझ्या घरी आम्ही माणसंच ते मासे पकडणारे. माशी कापण्यात आली, तिच्यामध्ये कन्यारत्न आणि पुत्ररत्न प्राप्त झाले आणि त्या माशाचा देह, त्या माशीचा देह आम्ही पाण्यात विलीन केला. राजाच्या लक्षात आलं आपलं समाधान करणारा हाच व्यक्ती. ठीक आहे, जाऊ द्या पत्नी, पण दोन्ही रत्न आम्हाला देऊन टाक. ते म्हणजे नाही देणार. कसं शक्य राजा? राजा म्हणला देणार नाही, माझी फौज फाटा, सैनिक येतील. ते म्हणला हा मूर्खपणाचं टोक आहे. बळीविणी शक्ती बोलू नये, आमचं तुमच्या पुढे काय चालणार आहे? तुम्ही राजे माणसं आहात, मी एक सामान्य कोळी माणूस आहे, भोई माणूस आहे. माझ्या घरातली सगळी लोक पेटून तुम्ही मुलगा आणि मुलगी घेऊन जातात, याबद्दल काही दुमत नाही. पण न्याय आहे का नाही दरबारात राजाच्या? अरे न्याय? लेकरं माझी आणि माझी लेकरं तू मला देत नाहीस आणि याच्यासाठी न्याय विचारतोस? राजेनं ऐका जरा, ऐका ऐका. पाण्यात माशा धरणं माझा धंदा, मासे मासा हे धरणं माझा धंदा, माझा व्यवसाय. आणि मला प्राप्त याच्यातली माशी झाली. या माशीवर वर्चस्व कोणाचं? म्हणजे शिकाऱ्याचं. वा, कोणाचं वर्चस्व? शिकाऱ्याचं. मग शिकाऱ्याला शिकारीत प्राप्त झालेली माशी ही कोणाची असती? शिकाऱ्याची. कशाच्या शेतातून नदी गेली त्याची? नाही, ती माशी कोणाची? शिकाऱ्याची. मग शिकाऱ्याला प्राप्त झालेली वस्तू शिकाऱ्याची आहे, त्या शिकारीच्या पोटात असलेली वस्तू सुद्धा कोणाची? म्हणजे शिकाऱ्याची. काय हुशार राजा आहे. आणि तरी लेकर मागतो. एक जणाच्या उसात 4-5 सशी पकडले एका पारद्यानं. 4-5 सशी पकडली. काय तुला गोड काय नाही, त्याला 4-5 सशी सापडले, जिवंतच धरले. जिवंत धरल्याच्या नंतर त्या उसाचा मालक जांभळी खाली बसलेला होता आणि उसातून हा पारधी बाहेर आला, तो शिकारी बाहेर आला. त्याच्या त्या सापळ्यामध्ये, त्या पेटीमध्ये हवा येणारी पेटी होती, मोकळी पेटी होती. त्या जाळ्यामध्ये ते 4 सशी गिल्ली होत आहे. त्या मालकाने विचारलं, काय कुठलं आहे? अमक्या ठिकाणी माझं पाल लावलेलं. वा, सशे कोणाच्या उसात पकडले? त्या उसात. हा ऊस माझा आहे. बर, जी मालक, जी मालक, जी 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 माझ्या उसात पकडले ना? होय. मग याच्यातले 3 सशी मला देऊन टाक, 2 सशी तो घेऊन जाय. त्या शिकाऱ्यानं सांगितलं, दादा ऊस जरी तुमचा असेल, शेती जरी तुमची असेल, पण शिकार मी केली ना. या जीवावर, या प्राण्यावर माझं वर्चस्व आहे. पण मालक ऐकायला तयारच नाही. सशी जिवंत होते. याने विचार केला, हे गड्यागुड्याला जर बोलिलं तर आपल्याला मारेल. त्यानं जाळं खोललं आणि उसात सशे सोडून दिले. धरा मालक. याला धरता येत असते सशी. याच्याकडे पाषाण वाघुरीन ते सापडत असते. ऊस जरी तुमचा असेल, जमीन जरी तुमची असेल, सशे कोणाचे? ज्यानं पकडली त्याची शिकारायची. हाच सिद्धांत इकडं. राजाने मात्र क्षमा याचना केली आणि मग त्या क्षमा याचनेच्या पूर्ततेत तो भोई तयार झाला. पण एक 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 देण्यासाठी तयार झाला. काय दिलं असेल माहिती त्यानं? पोरगी नाही दिली, पोरग देऊन टाकलं. त्या जागेवर तुम्ही आम्ही असतो तो पोरगी दिली असती. नग बाबा, ही बल्ला पुढे इथं लग्न करायचं, पुढे हुंडा द्यायचा, पुढे भानगडी, बरे जाऊ द्यायची तुमची बंद तिकडे. आपण ते केलं असतं. पण तो हुशार गोळी होता. त्याला पुत्र दिला, कन्या ठेवली. कालांतरानं या कन्येचं संगोपन त्या भोयाने केलं. ती लहानाची मोठी झाली. वडिलाचा उपजीविकेचा धंदा होता पाण्यावरची नाव हाणणे. अगोदरचा माशा पकडायचा, वाक्य नीट लक्षात ठेवा. नंतरचा व्यवसाय नाव हाणणं. कालांतरानं ती कधी कधी दुपारी आपल्या बाबांची भाकरी घेऊन जायची. तो तिचा पिता आहे. खरं तर ती कोल्याची कन्या नाहीये. खरं तर ती भोयाची कन्या नाहीये. खरं तरी मासे पकडणाऱ्याची कन्या नाही. ती स्वर्गातल्या आद्रिका नावाच्या देवांगणीची कन्या आहे. कधी कधी अर्धावट सांगताना माणसं म्हणते, पहा पाराशराने माशा पकडणाराच्या पोरीसोबत लग्न केले, मागचं पाहत जाय रे. असं काही सांगशील तर माणसं मरतील. तू येणारस की काय? अभ्यास करायचा. त्याचा संदर्भ पाठीमागे असतो.
एके दिवशी आपल्या बाबांचा दुपारचा डब्बा घेऊन गेली. कधी कधी बाबांचा डब्बा घेऊन गेल्याच्या नंतर ती वडील जेवण करत असताना त्या नावेत बसायची, त्या नावेची वलय अशी हलवायची. त्याला साध्या भाषेमध्ये चाटू म्हणतात आणि गोड भाषेमध्ये त्याला वलय म्हणतात. ते नाव मागे पुढे करण्याचे ते वलय असते. वलय वलय वलय. ती कधी ती वलय हाणायची, ती शिकत राहिली, ती नाव शिकत राहिली. कालांतरानं ती नाव हाणण्यात एवढी पटाईत झाली, इतकी पटाईत झाली की ती पूर्ण नदी पात्राला सन 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 अशी वेळ आहे मारून यायची. त्या काळात नदीचं पात्र भरलेलं, पूर्ण भरलेलं पात्र असायचं. आता कधी कधी जर असं भागवतात सांगत राहिलं तर तरुण मुलं म्हणतील महाराजांच्या गोळ्या संपल्या असतील का, 4-4 वर्ष तर नदीत भरून नावाकडे चलत असतील. तो काय होता, पाऊस तसा होता. मला जुनी माणसं सांगायची, बाळू आम्ही तुरीमध्ये येढा करायला जर गेलो, त्या एखाद्या शेतात येढा करायला गेलो, पावस इतके असायचे, आम्ही घोंगड्याचा घोंगटा करायचो आणि त्या घोंगड्यावर आसाड्या पडायच्या. आसाड्या म्हणजे इतके पाऊस असायचे इतके. आम्हाला तर याच वर्षी कळाला पाऊस किती असतो फक्त. नाही तर नदी कधी आमची भरायचीच नाही. मधल्या 10-15 वर्षामध्ये इतका तुटवडा पावसाचा, इतका तुटवडा. बरं केलं या वर्षी भगवंताने. हो द्या थोडं नुकसान, पण पाण्याची पातळी भरली. ती एवढी पटाईत झाली नावेमध्ये, एवढी पटाईत झाली. कधी कधी वडिलांना जर दुसरं काम आलं तर नावेचा धंदा ती करायची. जे काय आणा, पै, खडका, दमडी, कवडी, आडका, लालपई जे भेटल त्याच्यावरती संसार करायचे. कशा करता नाणे सांगतो माहितीये, हे त्या काळातले. तो काळही वेगळा असेल, त्या काळात अजूनही नाणे वेगळे असतील, पण ते नाणे मला माहित नाही म्हणून हे सांगतोय. दमडी कशाला म्हणतात, कवडी कशाला म्हणतात, खडका कशाला म्हणतात, दमडा कशाला म्हणतात, आडका कशाला म्हणतात, लालपई कशाला म्हणतात, डबल पैसा कशाला म्हणतात. ही जुनी पैसे, जुने पैसे. मी त्या काळात नव्हतो, पण मला वाचवायचा नाद आहे. दुसऱ्याचं हीच केल्यापेक्षा आपण शास्त्र हिचकीत जावा. अभ्यास वाढत असतो माणसाला. कशाला शेजाऱ्याचं हिचकायचं. त्याच्यावरून ते मिळायचं आणि मग त्यांचा तो उद्योग चालायचा. धर्म सिद्धांत असा सांगतो, आपण ज्या कुलात जन्माला आलो त्या कुलाचा कुलाचार सांभाळणं आपलं इथे कर्तव्य आहे. आपण ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्माची रीत सांभाळणं आपलं इथे कर्तव्य आहे. पण हे सांभाळत असताना पोटासाठी धंदा करणं हे सुद्धा कर्तव्य आहे. एका हिंदी कवीचं वाक्य, हरि का नाम पेट का धंदा न करे वो मूर्खांधा. मोक्षासाठी भगवंताचं भजन करावं, ज्ञानेश्वरी वाचावी, हरिपाठ वाचावा, गाथा वाचावा, ग्रंथ वाचावे, पुराण वाचावे, वेळात वेळ काढून. पण आपल्या वाट्याला आलेलं जे काम सुद्धा करायचंय. कोणी नोकरी व्यवसायात असेल, कोणी व्यापार क्षेत्रात असेल, कोणी राजकीय क्षेत्रात असेल, कोणी आध्यात्मिक क्षेत्रात असेल, कोणी कला क्षेत्रात असेल, कोणी वैद्यकीय क्षेत्रात असेल. जे काही वाट्याला आले असेल ते करणं, त्यानं ते आपल्या पोटासाठी करायचंय. एक आध्यात्मिक वृत्तीचा माणूस म्हणला, महाराज तुम्ही काही बोलता राव. नाही, माझ्या गोळ्या नाही सांगणार दादा. जर विचार केला, रेणापूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी गुरुजी 1 महिनाभर नुसतं भजनच करायचं महाराज. नुसतं भजन करायचं, काहीच नाही करायचं 1 महिना. हरभरे कोणी काढायचे, हरभऱ्याला फवारण्या कोणी करायच्या, गव्हाला पाणी कोण द्यायचंय, गव्हाचे खळे कोण करायचे. नियम असेल की नाही? प्रत्येकानं आपोआपल्या कर्मावर आरूढ असलं पाहिजे. आरूढ असलं पाहिजे. कोणासाठी धंदा असावा, उद्यम असावा, व्यापार असावा. एका व्यक्तीने मला प्रश्न केला, महाराज पहिल्याच दिवशी माशाचं चरित्र भागवतात तुम्ही सांगितलं. अरे तो भोई होता. माशाचं चरित्र जरी भागवतात सांगितलं असेल तरी माशा खा म्हणून थोडं सांगितलं. भोयाचं भोई काम करायचा. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांचे एक कचेरबा नावाचे शिष्य होते. मला वाचवायचं असेल, मी काही मामा बघितले नाही. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांचे एक कचेरबा नावाचे शिष्य होते. हा कचेरबा नावाचा शिष्य मुंबई परिसरातला भोई होता. त्याचा धंदा होता माशा पकडणं.
आणि ते पंढरपूरला आल्याच्या नंतर, वारीला आल्याच्या नंतर मग मामानाचं दर्शन घ्यायचं, मामानं पाठ थापटायची, वा आला का कचेरबा, हो. मग ते त्याला तोडकी मुडकी मराठी भाषा यायची, त्याची ती कोकणी भाषा असायची. आणि त्या कोकणी भाषेत तो मस्त सांगायचा, मामा 2 लाखाचे मासे कमवले पकडे, 2 लाखाचे मासे पकडले. मामा त्याच्या पाठीवर अशी थाप टाकायची, वा वा वा, काय कर्तबगार माणूस आहे. ते जरा दुरा ज्ञानेश्वरी वाचणारे, गाथा वाचणारे जाग्यावर मळमळ करायचे. मामा येडे असतील का? माशा पकडणारा 2 लाखाचा नफा कमीला म्हणजे त्यानं मासे किती मारले असतील. आणि मामा तरी त्याची पाठ थापतात. हे कधी मधी वाचिणारे. आणि तुम्ही अजून लक्षात द्या, समुद्राला भरत कधी कधीच येतं बरं का. 15 वर्ष पाऊस नाही पडला तरी समुद्राची खोली खाली जात नाही, आणि किती जरी पडला तरी उंची वाढत नाही. त्याला समुद्र म्हणतात. येड्यासारखं करते ते ओढेच असते. पाऊस पडल्याबरोबर भरत आहेत ते ओढे असते, आणि सगळे भरल्याच्या नंतर मग जिच्यात जाते ती नदी असती, आणि परिपूर्णतेला गेल्याच्या नंतर टोक वाढते ती नदी असती, आणि मग सागराला विलीन होत असते, तिच्याकडे स्थिरत असते. पाऊस पडल्या दगड पण लोटी देत ओढे, आणि पाऊस बंद झाल्याच्या नंतर छापी भिजवायला पण पाणी राहत नाही. पण दम नसते वळायला, सारखे खळखळत करते. हे बहुतांशी म्हणजे मामा असं का करत असतील. ते कचेबा उठून गेल्याच्या नंतर विचारलं, मामा तुम्ही शब्बास. अरे तो जातीनं भोळी आहे. जगाच्या मालकानं त्याला भोयाच्या कुळात जन्म घातला, हा त्याचा दोष नाही, हा त्याचा दोष नाही. विश्वाच्या मालकानं त्याला भोयाच्या कुळात जन्म घातलाय, हा त्याचा दोष नाही. आणि भोई व्यवसायात माशा पकडणं हाही त्याचा दोष नाही. पण त्यानं पकडलेल्या माशा तुम्ही खाणं हा तुमचा दोष आहे. त्यानं त्याचा व्यवसाय करायचा. कधी कधी मालकरी माणसं कसायला नाव ठेवते. तू नाव का ठेवायला कसायला? कसायचा दोष आहे का? देवानं त्याला कसायाच्या कुळात जन्म घातलाय, हा त्याचा दोष आहे का? त्यानं विश्वाच्या मालकानं त्याला जन्म घातलाय, पण त्यानं कापलेलं मांस तू खाणं हे तर दोषी आहेस ना. तू नाव ठेवू नकोस त्याला, फक्त खाऊ नकोस हे सांभाळ. हा तू गोळी आहे. ती मुलगी नाव आणण्यामध्ये पटाईत आहे, इथपर्यंत आलतो ना आपण. मग कालांतरानं तिचे वडील कुठं गावी गेल्याच्या नंतर ती मात्र ती नाव हाकायची. एक दिवस काय झालं माहितीये? तारुण्याची खिळ ज्याच्या चेहऱ्यावर अशी चमकते, भक्तीचं नाविन्य ज्याच्या चेहऱ्यावर असं लवचिकतेनं असं गोड 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 अशा वायूच्या लहरीसारख्या लहरी मारते, अभ्यासाची सूत्र अशी ज्याच्या पायावर लोळण घालतात, भक्तीचा व्यासंग, भक्तीच्या बैठकी ज्याला मिठ्या मारतात, असा नाविन्यपूर्ण एक व्यक्ती नदीच्या याकडेच्या त्याकडेला त्या व्यक्तीला जायचं होतं. नावा बऱ्याच काही नदी पात्रात होत्या. नदीच्या पोटापर्यंत पाणी होतं, या काठाला त्या काठापर्यंत पोटवली नदी भरलेली आहे. नावा तरंगलेल्या आहेत, 10-5 नाव आहेत, नावा झाडाला बांधलेल्या आहेत, पण नाव एकच तयार आहे पलीकडे जाण्यासाठी. या पुराणाचा निर्माता कोण? मग बघू सुख सांगतात राजा परीक्षित. तेच बघायचं आपल्याला 6 दिवस. पुन्हा गिरगावकर सांगतात नाही, सुख सांगतात राजा परीक्षित. गिरगावकर सांगतात त्याची बायको मानायची नाही, तुम्ही कशी मानता? त्या व्यक्तीने विचार केला आपल्याला पलीकडे जायचे, आवाज दिला, मम श्वानास्ति जायते जलानां परवे भवात् तकाशिष्पतियामि. अरे पहिलं तकाला जायचं, तिला जायचं. या म्हणे. हाताने असं पाहिलं, मग लक्षात आलं. हात बघितल्याबरोबर साधूच्या लक्षात आलं, येन कंकणो भवास्तिता. बांगड्या होत्या हातामध्ये. साधूने विचार केला, मुलगी कुमारी काय, तेजस्वी, नाविन्यपूर्ण आहे, भक्तीने रंगलेला मी एक साधू आहे, ओतप्रोत भरलेल्या घड्यासारखं ओतप्रोत भरलेलं माझ्याकडे ज्ञान आहे, नाविन्य आहे, समाज लौकिक आहे, मला पलीकडे जाणं गरजेचं आहे. पण दुःख एका गोष्टीचे, नावेचा चालक स्त्री.
आणि आपण जर हिच्या सानिध्यात गेलो तर आपले तप एखाद्या वेळेस भंगाला जाऊ शकतंय. महाराज वेडे नव्हते हो. काय अभ्यास असेल माझ्या महाराजांचा. नको नको स्त्रियाचा, नको नको स्त्रियाचा करीती आघात. हे काय गोट्या खेळताना लिहिलं असेल का? काय बुद्ध्यांक असेल त्यावेळेला शाळा असतील का? कल्पना करा 400 वर्षापूर्वी. तरी पण नाविन्य काय वाणीमध्ये, काय टोक किती असेल कल्पना करा. एका ठिकाणी तर असं वर्णन केलंय, दगडाची लाकडाची मातुड्याची जर बाहुली केली असेल, दगडाची बाहुली, मातुड्याची बाहुली, लाकडाची बाहुली, पण तिला आकार जर स्त्रीचा दिला असेल तर तिच्या पण जवळ नकोय. स्त्रियाचा प्रसंग नको नारायण. स्त्रियाचा तो संग नको नारायणा. काष्टाया पाषाणा मृत्तिकेच्या. साधूने विचार केला जाणं गरजेचं आहे, पण या प्रवासातली या साधनाची चालक मात्र स्त्री आहे. बसले महाराज, नाईलाज होता, बसले ना. डवरे डवरे नाव चला, निघाली नाव हाणण्यामध्ये पटाईत असणारी ती कुमारिका. तेच काय असेल कल्पना करा. ते स्वर्गातल्या आद्रिका नावाच्या देवांगणीची संतती होती. सौंदर्य किती असेल कल्पना करा. महाराजांनी तिच्या रूपाची कांती न्याहाळत असताना जशी जशी महाराजांची दृष्टी तिच्याकडे फिरत होती तशी तशी महाराजांच्या अंतःकरणामध्ये कामाचा टेंभा पेटत होता. कामाचा काम जागृत होत होता. काम जागृत. वाटेल ते प्रयत्न केला भक्तीच्या बळावर, वाटेल ते प्रयत्न केला बुद्धीच्या बळावर, वाटेल ते प्रयत्न केला ज्ञानाच्या बळावर, पण टोक इतकं टोकाला गेलं कामाचं, इतक्या टोकाला गेलं की ती नावेची वलय हाणत असताना महाराजांनी हाताला स्पर्श केला. पारणीर यत् पारणीयो यत् पारणीशे पारणीरस्तदेव च. पारणी म्हणजे हात, संस्कृत भाषेमध्ये स्पर्श केला. हाताला स्पर्श केल्याच्या नंतर नावेत गर्दी असेल, स्पर्श झाला असेल, हा भाग उचित आहे, पण काही संबंध नाही. एकच प्रवासी नावेत आहे. नावेत बसत असताना सव्या यती सव्याना नव्यम आपसव्यानाम अधिष्ठितम. नावेत बसणारी माणसं दोन्ही बाजूने एकमेकाकडे तोंड करून बसत असतात. अर्धी इकडं तोंड करून, अर्धी इकडं तोंड करून. बरोबर आहे. जहाज नाही सांगा, जहाजात नाना प्रकारचे असतात. हो, आताच्या जहाजात कथा सुद्धा होईल अशी जहाज आहे. मागे एकदा गेलो मी, त्या जहाजात पत्ते खेळायचा कार्यक्रम चालू होता गोव्याला. काही 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 गावा एवढाली जहाज मोठी मोठी, हजारो माणसं बसायची जहाज, पण नाव सांगते छोटीशी नाव. याचा एक विरोधाभास लक्षात ठेवा.
ज्याला पहिलं तीराला जातंय त्याचा चेहरा तिकडे नसतो, हे तर निश्चितच आहे. कारण काहीचे तोंड इकडं आणि काहीचे तोंड इकडं. नाव जर इकडे जात असेल तर ज्यांचे इकडे तोंड आहे ते किनारा बघू शकत नाही, ते विरुद्ध किनारा पाहते. काही जाचा किराणा बघते, किनारा किनारा. पण नाव हाणणारी व्यक्तीचा चेहरा मात्र तिकडे असतो. तरी पण या अवस्थेत हाताला पारणी भव पारणी योग स्मित हास्य झालं. या हास्याचं लक्षण आहे की आपण स्पर्श केला, याच्यात या व्यक्तीला सुखद आनंद प्राप्त झालाय. लागलीच गंगेच्या पात्रामध्ये हात घातला. संकल्पिता भययजनो कामिनी पुरुषानायम यत्त्वं मायते सर्वानां व्रतारेव शंभवा. गेला संकल्प सुटला. ती नौका विहार नौका हरणारी मुलगी पत्नी आणि हा तेजपुंज पुतळा पती. या व्यक्तीचं नाव आहे मुनिश्री पाराशर. पाराशर. काय आनंद, काय आनंद. हिच्याही अंतकरणात एक आनंद झाला. एवढ्या मोठ्या टिळा माळा टोपी मुद्रा भक्तीचा व्यासंग. ती नाव चलत असताना दुपारची वेळ आहे. अर्ध्यात नावेमध्ये सावली होती, अर्ध्याच नावे. ज्या दिशेनं पाराशर बसले होते त्या दिशेनं सावली होती आणि ज्या बाजूनं ही नाव हानीत होती त्या बाजूनं ऊन होतं. ऊन. येन स्वेदा जायते तताम ललाटं प्ररेग भवं तथा छायाधिष्ठितं भास्करोः यत् अंबरां लिप्तायम्. अर्ध्या नावे करता सूर्य अंबर म्हणजे ढगाच्या रंगी गेलाय आणि अर्ध्या नावे करता ते माध्यानस्तु दिवाकरं. दुपारची वेळ. आता मात्र सूर्य बघितलं सावली आहे. ज्या साधूच्या तपश्चर्याच्या बळावर सूर्य छाया धरतो, एवढा मोठा साधू जर माशा धरणाऱ्याच्या पोरीला पती म्हणून प्राप्त झाला असेल तर आपण तरी कशाला इन्कार करायचा. केलं पाहिजे. मला असं वाटतंय मुलींनी हा विचार लक्षात घेतला पाहिजे. बाबा तसंच आपल्या संस्कृतीमध्ये आईवडिलाच्या व्यतिरिक्त पतीला निवडणं हे निषेध सांगितलं. पण आदा कदा आई वडिलाच्या व्यतिरिक्त जर मुलीला पती आवडला असेल तर असा आवडावा, असा आवडावा. नुसत्या रूपाकडे बघून नाही, काय त्याची जीन्सची पॅन्ट, काय त्याचं शर्ट, काय त्याचा चष्मा, काय त्याला मोटरसायकल, काय त्याच्या दाढीचा कट, काय त्याच्या पिळदार मिश्या. आणि याला भुलली आणि मायबाप सतारबाईच्या मिरच्या तोडायला. किती मूर्खपणाचं टोके, किती नालायकपणाचं टोके, किती विद्वत्ता असेल या मुलीकडे. हे भास्करो तेजो छाया अधिष्ठितम यज्जला पवित्राति ओगा तरंगेषु भवत्तारुया. आपल्याकडे वारकरी संप्रदायात नावेला तारू म्हणतात. तारू. नावेला 8 नाव आहेत. 8 तर झाले. सगळे कशाला ऐकायचे. अर्ध्या नावे सावली, अर्ध्या नावेतून एवढा मोठा साधू. केलं पाहिजे. पण साधूचा काम इतका टोकाला गेला. साधूला सांगितलं, प्रिय मी एका साधने करता पलीकडे जात होतो, पण मध्ये मध्ये तुझ्या रूपाची ही हव्यासता व्याप्तता माझ्या अंतकरणात आली. म्हणून एक विनंती आहे, मला रती सुख पाहिजे. बाई हुशार होती. तिनं सांगितलं, स्वामी कर्म करण्यासाठी तीर्थ आहे, पाप क्षमन करण्यासाठी तीर्थ आहे, पापाचं क्षालन करण्यासाठी तीर्थ आहे, चांगले विधी करण्यासाठी तीर्थ आहे, निषेध विधी करण्यासाठी तीर्थ नाही. काय साधूचं भक्तीचं टोक होतं, तपश्चर्याचं फळ होतं. येन वायू मुष्टी सुवेगम तलायम. दाबलं वारं मुठीत दाबल्याबरोबर नाव तारा मंडळात. तुला नदीचं पात्र दूषित वाटतंय? आपल्या
रती सुखामध्ये अडथळा करताय ना नाव तारा मंडळात. पण बाई अजूनही हुशार होती. असू द्या ना माशा धरणाऱ्याच्या घरची. विद्वत्ता काही कुणाच्या घरची जहागिरी नसते. लेकर विशिष्ट प्रकारच्या माणसांना विद्वान जन्म ते डोक्यातलं काढून टाका. ब्रह्मांडाच्या मालकानं विद्वत्ता प्रत्येकाला सगळ्यांना सारखी वाटून दिली. ती कोणाला किती घ्यायची ती ज्याचं ते ठरवते. अशी जगात एक बी जात नाही की त्या जातीतला कलेक्टर नाही. अशी जगात एकही जात नाही की त्या जातीत सुंदर माणसं नाहीत. त्याच्या पुढे सांगत असं. अशी जगात एकही जात नाही की त्या जातीत वाईट माणसं नाहीत. आणि अशी जगात एकही जात नाही की त्या जातीत चांगली माणसं नाहीत. मग ती माशा पकडणाऱ्याच्या घरी राहत होती म्हणून मूर्ख आहे असं कसं संबोधता. हुशार होती. तिनं सांगितलं तुम्ही पवित्र गंगेमध्ये रतिसुख देऊ नये असा माझा निषेध आहे म्हणून तुम्ही नाव तारामंडळात घेतली. पण अजून एक शंका आहे. मानवीन देह हिताय च भास्करो लुप्तम नैवंगिल नश्वहा. भारतीय संस्कृतीमध्ये सूर्याचे किरण जोपर्यंत आहेत तोपर्यंत स्त्रीशी संग करता येत नाही हे निषेध आहे. सुटकी वाजल्याबरोबर सूर्याला पळून लावलं. पण म्हातारा अधिकारी असेल ते दुपारच्या 1:30 वाजता दिवस माळवला. सुटकी वाजल्याबरोबर सूर्य दुसऱ्या देशात. तिकडं प्रकाश इकडं अंधार. काय शक्ती काय शक्ती काय शक्ती. याचा पुरावा दुसरीकडे लावता येतो. किती वेळ बोलता येते. ज्या साधूला गंगेतली नाव तारामंडळात नेता येते त्यार्थ वार ताब्यात आहे. वायू सुमुष्टी वेगेशु दाबले वार. दुपारची रात्र करता येते त्यार्थी सूर्य ताब्यात. सूर्य ताब्यात याचाच अर्थ असा आहे निसर्ग ताब्यात. भवम कर्णम भेदा फला निमिषम पक्षायतनो मासायतनो यन्षन्मासा दक्षिणायन उत्तरायण संवत्सरेषु तत्कर्तला भवः. निसर्गाचं पूर्ण सृष्टी चक्र ज्याच्या ताब्यात आहे पण तो त्या माणसाचा काम ताब्यात नाही. काम नाही आवरू शकेल. पाराशर नाव तारामंडळात नेली. सूर्य पळून लावला. वायू शीतल केला. चमकणारी नक्षत्र पळून लावले. चमकणारे तेजस्वी तारे पळून लावले. येणम मशिवतम समकांती. मशी म्हणजे काजळ आणि काजळ काळा असतंय. सर्वत्र अंधकार केला. किती ताकद असेल पण एवढी ज्याच्यात ताकद त्याला काम नाही रोखीता आला. नाही रोखीता आला काम. आणि त्या स्त्रीशी संग तिच्यापासून जो पुत्र झाला एवढा बुद्धी प्रगल्भ होता. एवढा बुद्धी प्रगल्भ होता त्याचा व्यासंगच मोजता येत नव्हता. म्हणून मुनिश्री व्यास नाव ठेवलं. व्यासो नारायण महाराज की जय. भव भागवते पुराणे अद्रिकायामस्थित प्रसंगो पाराशरं पानिग्रहयं भव भागवते पुराणे. कालांतराने पाराशरांची धर्मपत्नी तिचं नाव सत्यवती ठेवण्यात. पण माशीची कन्या आहे. पाण्यातील माशाची कन्या आहे. म्हणून ज्याच्यापासून जन्म झालाय त्याची गंध अंगाला होती. गंध म्हणजे वास. तो माशीचा वास तिच्या अंगाचा येत होता म्हणून तिला दुर्गंधा नाव ठेवलं. आणि श्रीमद भागवतात तिला मत्स्यगंधा म्हणतात. माशीच्या अंगाचा वास मत्स्यगंधा. पण कालांतराने पाराशरांच्या आश्रमावर फार ज्ञाती साधू आले. अधिकारी महात्मे आले. खरं तर आपण कोणालाही साधून कोणालाही महात्मा म्हणतो ते म्हणणाऱ्याच्या मनाचा मोठेपणा आहे. पण मी 2631 गावं महाराष्ट्रातली पाहिली. उगच मी असा मनाला एक विचार करतो गिरगावकर
काही काही साधना करणाऱ्या माणसांच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणा इतका पण तुझा परमार्थ नाही. मी निमूटपणे सहन करतो, इमाने इतबार सहन करतो की मी नाही त्या योग्यतेचा, नाही त्या योग्यतेचा माझ्या मनानं म्हणतोय मी. तरी पण तुम्ही माझं दर्शन घेतलास, तरी पण तुम्ही माझ्या पुढे बसले. हा माणसांचा मोठेपणा आहे, हा प्रत्येकाच्या तुमच्या अंतःकरणातला श्रीमंतपणा आहे. पण कोण साधू, कोण योगी, कोण तपी, कोण अनुरागी, कोण जपी, याचं मात्र आगळं वेगळंच व्हायचं. भला एखादा भागवत सांगतो म्हणजे फारच अधिकारी नाही. सांगण्याची शैली, आकलन शक्ती, पाठांतर आणि ते वदवण्याची शक्ती देणारा जगाचा मालक आहे. पण हा फार सांगतोय म्हणजे परमार्थातल्या लायकीचा आहे असं डोक्यातलं कारण. रई वरण लवचिक करण्यासाठी सुद्धा वापरते, रई दह्यातलं लोणी करण्यासाठी सुद्धा वापरते, आणि रई अग्नी प्रज्वलित करण्यासाठी सुद्धा वापरते. कुठं जर यज्ञ असेल, त्या यज्ञामध्ये काही असते काही काहींचं मनोगत की आपल्याला काळी ओढायचीच नाही, आपल्याला दुसरा विस्तव त्याच्यात टाकायचाच नाही, हा प्रज्वलित करायचा. मग त्यावेळेला ती रई त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या समेदा ते लाकडं वगैरे टाकतात आणि घामाघूम होस तर ती रई लावतात. त्याच्या घर्षणानं त्याला अग्नी प्रज्वलित होत असतो. म्हणजे रई तिथं अग्नीच्या रूपानं क्रोधी तत्वात येते, ती रई अग्नीच्या रूपानं क्रोधी तत्वात येते. आता वरण जर भरपूर असेल तर घरी सुद्धा बारकी रई असते बायकांकडे. आता हे कुकर आल्यापासून ते इतकं पातळ करायला, इतकं पातळ करायला की रईचा संबंधच नाही. मग ते वरण करण्यासाठी ती रई फिरत असते. तिचं काय काम आहे माहितीये का? त्या वरणाच्या कुठं तिथं राहिलेल्या डाळीचा जो भाग आहे तो एकदम सखल आणि बारीक करून 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 त्याला मऊचिक करणं हे रईचं काम आहे. पण लोणी काढते का? नाही नाही नाही. तिथं स्वयंदातृत्वा यतम भेदायाम पराम वर्चस्व स्थिती, रवी वर्णावर स्वतःचं वर्चस्व गाजवते आणि त्याला लवचिक करते. तिथं तिथं मोठेपण आहे. रवी लाकडावर वर्चस्व गाजते आणि क्रोधी स्वभावात अग्नी प्रज्वलित करते, हे तिचं वर्चस्व आहे. पण तीच रई जर दह्यात टाकली तर जगातलं सर्वात मोठं लवचिक आणि कोमल पदार्थ बाहेर काढते, त्याला लोणी म्हणतात. रई एकच आहे ना, एकच रई, एकच रई, पण भिन्न ठिकाणी वापरले. तसं माणसाचा बुद्ध्यांक आहे. एखाद्या वेळेस मी सांगतो याच्याही पलीकडे एखादा मुसलमान समाजाचा माणूस भागवत चांगलं सांगेल, पण तो तत्व सांभाळीत असेल ते कशाहून करत. बरं त्याला आपण वाईट म्हणावं हे सुद्धा कितपत खरं. अशी एकही जात नाही की त्या जातीत वाईट माणसं नाहीत, अशी एकही जात नाही की त्या जातीत चांगली माणसं नाहीत. काय नसतं, तो बुद्ध्यांक असतो प्रत्येकाचा. तसा एखादा ज्ञानेश्वरी वाचतो म्हणजे फारच मोठा आहे, एखादा गाथा वाचतो म्हणजे फारच मोठा आहे. हे डोक्यातलं काढून टाकायचं. तो वागतो किती चांगलं हा महत्वाचा भाग आहे, त्याचं आचरण किती गोड आहे हा भाग आहे. काही लोकांचा परमार्थ त्याच्यासाठी असते दुसऱ्याच्या खवल्या काढायचा, काहीचा परमार्थ त्याच्यासाठी असते. हे महाराज पहिल्यासारखे राहिले नाही, काय शक्ती आल्यात का आता? महाराज चांगले आहेत, तुला बघण्याची दृष्टी चांगली नाही राहिली, हे लक्षात ठेव. गोपाल कृष्ण भगवान आधा कदा तुझं पाप उदायला आले, तुला वाईटच भेटत राहिले, हे त्याचं पाप आहे. महाराजांना वाईट म्हणतो हे त्याचं पाप आहे की त्याच्या जीवनात वाईटच महाराज भेटायले. वाईट महाराज नसते, महाराजाच्या सोंगात वाईट आलेले असते. महाराज वाईट नसते, त्यांनी सोंग घेतलेलं असतं. आणि तुझं नशीब फुटकय दादा, तुला वाईटच भेटली त्याच्याकरता तू वाईट म्हणतोस. धर्म बघत गेल्याच्या नंतर धर्माला वाईट एकही दिसत नव्हता आणि दुर्योधनाला एकही चांगला दिसत नव्हता. चक्षुभेदा भयव्याप्ती धर्मानुरागे छिन्नायाम यद् भवेति सर्वानां सुयोधनाद्रि पवित्रा दैवं गांजा कसं लिखितम. हे तर महाभारत सांगते ना, हे काय कोणाच्या बापाची जागिरी आहे पा. एकाच कुळात जन्माला आली दोन आपत्ते, धर्माचा एक भाग पा आणि दुर्योधनाचा एक भाग.
असो असे तत्व सिद्धांतिक महात्मे मुनिश्री पाराशरांच्या आश्रमावर आले. मला संपवायचं सांगा बरं, किती वाजले तुम्ही? आता संपवायचं तुम्हाला इंटरव्ह्यू कधी द्यायची हे मी मला कळत नाही.